पुरेसा अंधार नाही पडला पाहिजे. तो बॅटिंग करणारे कैरकाडी ब टीमसाठी. 6 बॉलचा सामना आता मैदानाच्या आतमध्ये. चला होले अँडरसन देखील बाउंड्रीचा ताबा घ्या, कारण की शेवटच्या मॅच मध्ये कुठलीच अडथळता निर्माण आली नाही पाहिजे, अडथळा नाही आला पाहिजे, याची आपण दक्षता घ्यावी. मॅचला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती सातत्यानं पहिलं षटक फेकत असताना पाहायला मिळतो तो साहिल आलाय गोलंदाजीसाठी. आणि बॅटिंगसाठी सलामीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आणि त्याच्या सोबतीला आकाश. पहिला बॉल हो वेगामध्ये भन्नाट वेग पाहायला मिळाला या बॉलवरती. अगदी कांद्यावरती जास्ती जोर दिला या बॉलवरती आणि वेग तितका पाहायला मिळाला. टप्पा पाहिल्यानंतर खोलवर टप्प्याचा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. वेगावरती स्वार, वेगाचा बेदात बादशाह सध्या गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. कैरकाठी टीमचा वयानं कमी येते सर्व खेळाडू आणि त्या रीतीने खेळ त्यांचा चांगला आहे. आणखीन एक भन्नाट यॉर्कर पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी आता प्रयत्न केला जाईल का? इथून बघता बघता 2 धावा एक कंप्लीट. फेकी खराब राहिली. लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. 2 धावा, 2 धाव्याच्या मदतीनं संघाचं अकाउंट ओपन झालंय आणि 2 धावा धावफलकेवरती. 4 बॉलचा खेळ बाकी अजून. थोडासा स्पीडअप घ्या त्या कैरकाडी ब संघ. चांगली गोलंदाजी इथे गोलंदाजी सुरेख होत्या. बॅट्समनला आता बांधून ठेवलंय या षटकामध्ये. आणखीन एक बॉल ड्राईव्ह केल्या बॉलला. हो बॅक टू द बॉलर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आता डोक्याची घंटा. फेकी खराब. हो चुका करताय मॅच मध्ये कैरकाठी ब संघ. थोड्याशा चुका होत आहेत. जिथे फक्त एकच धाव होती तिथे 2 धावा खर्च केल्यात आणि बॅट्समनही बाद झाला असता. प्रयत्न चांगले राहतात या मॅच मध्ये. लढतायत सध्या या मॅच मध्ये. वडपे संघ म्हटलं तर बलाढ्य संघ आहे आणि त्यांच्या सोबतीला एक टॅलेंटेड सर्व टीम्स आपल्याला पाहायला मिळते आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकेवरती. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. फुलटॉप बॉल बाईटक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. हलकी कडा घेतल्या डीपमध्ये. प्रोटेक्शन. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय आणि आता इथे पाहणं महत्वाचं राहील. इथे पाहणं महत्वाचं राहील की या 2 धावा. या 2 धावा आणि आणखी 2 धावा स्कोरबोर्डवरती ऍड. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी होत्या. सध्या बॅट्समनला रोखून ठेवलं मोठ्या फटक्यापासून. एका आणि दुहेरीच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात केली. अंधार पडत. चांगली गोलंदाजी. हा बॉल पॅडवरती आदळला. दुसऱ्या धावेसाठी आणखीन एकदा कॉल आणि ते फेकी खराब. पहा वारंवार 2-2 धावा खर्च केले जातात मैदानाच्या आतमध्ये. लेग पिचच्या स्वरूपामध्ये या 2 धावा कशा का होईनात मात्र धावा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणखी 2 धावाच्या मदतीने आता स्कोअर चाललाय 8 या आकड्यावरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन विचार केला कल्पेश. आता कल्पेशला देखील बांधून ठेवलंय. 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्या आणि एकही मोठा फटका नाही या षटकामध्ये. लास्ट बॉल. आता मोठा फटका येईल असं चित्र दिसतंय आणि बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा टोकला जातोय. षटकार. तुम्हाला संधी राहील बॅटिंग करण्यासाठी. आता समीकरण आणखीन एकदा याही मॅच मध्ये 8 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी राहिली होती. अप्रतिम षटक फेकलं होतं ते गोलंदाज साहिल ना. 6 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. चला फिल्डिंग डिपार्टमेंट आपण लगेच फिल्डिंग सजून घ्या. 6 बॉल आणि 15 धावांची गरज आहे मॅच मध्ये. आता एका षटकाच्या सामन्यामध्ये धावा येत आहेत खऱ्या अर्थानं संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि त्या चेसिंग करण्यासाठी आता बॅट्समन आपल्याला पाहायला मध्ये. सलामीवर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. सौरभ आणि त्याच्या सोबतीला साहिल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ओपनिंग पेअर. आता सौरभला संधी आहे हिरो बनण्याची खऱ्या अर्थानं. बरेचसे सामने तो खेळलाय आणि या सामन्यामध्ये 6 बॉलमध्ये आता 15 धावा बनवायच्या आहेत.
6 बॉल आणि आता फायटिंग स्कोर जो पाहिजे होता ना बडपे टीमला तो त्याने उभारलाय. 15 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती पंकज आलाय. पंकज पारधी बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल बॅटची कडे घेऊन मागे स्क्वेअरले कडे क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॉल चाललाय 2 टप्प्यानं 4 धावांसाठी. हा विजयाच्या संघर्षाचा चौकार आलाय तो बॅट्समन सौरभच्या बॅटमधनं. आता या 4 धावांनी संघाचा अकाउंट ओपन झालाय. या धावा महत्वाच्या त्या मॅच मध्ये. पंकजला आजच्या दिवसामध्ये कुठल्याही बॅट्समननं षटकार ठोकला नाहीये परंतु या बॅट्समननं आतापर्यंत चौकार ठोकलाय. चौकार आला स्क्वेअर लेग कडे आणि अजून 5 बॉल 11ची गरज. हो वेगावरती बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल झालं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी. आता मागील बॉलचं हे उत्तर होतं ते सौरभला दिलंय. डॉट बॉल आलाय. चार बॉल अजूनही 11 धाब्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती पंकज पारधी. ह्या धाबा तो खर्च करणार नाहीये पण तो बॅट्समन आहे तितक्याच ताकदीचा स्ट्राईक रेट वरती सौरभ पारधी. आता त्याच्या बॅटमध्ये दाबायला सुरुवात झाली. आणि बाटा फटका चांगला इथे चांगले प्रयत्न राहिले होते. झेल होता परंतु तो ड्रॉप झालाय आणि तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्याच्या मदतीने आता समीकरणामध्ये आणखीन एकदा चेंजेस. 3 बॉल अजूनही 9 धाब्यांची गरज. एखादा मोठा फटका यावंच लागणार या मॅच मध्ये. एखादा षटकार एखादा चौकार या मॅच मध्ये महत्वाचा आहे. तो खैरगाडी बस संघासाठी आणि तो फटका येईल का बॅट्समन सौरभच्या बॅटमधनं. गोलंदाज सज्ज झाला आहे. नेक्स्ट बॉल पंचांच्या डावी यष्टीकडनं. हो फुलटॉस बॉल होता स्क्वेअर लेकडे क्षेत्ररक्षण करण्यात आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी आता प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळेल. एकच धाव मिळेल. आता एका धावेच्या मदतीनं स्कोअर 7 त्या आकड्यावरती. 3 बॉल आणि 2 बॉल आणि आता 8 धाव्यांची गरज आहे. रिव्ह्यू ओके चेक करू आम्ही ऑन फील्ड. तिसऱ्या पंचांकडे आम्ही रेफर करू. माऊली प्रसाद इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून अगदी 5 दिवस ही टेलिकास्ट राहिली. भरभर प्रेम दिलं आज प्रेक्षकांना. येस नक्कीच नो बॉल चेक करू. नो बॉल आहे. फायनल डिसिजन. तिसरा पंचाचा इशारा आलाय. हा बॉल कंबरेच्या थोडासा वरती होता आणि त्यानंतर तिसऱ्या पंचाचा इशारा आलाय. हा नो बॉल आणि आता मॅच मध्ये आणखीन एकदा मजा. आता 3 बॉल आणि 8 धाब्यांची गरज आहे. अट्टी-तटीची लढत आता पाहायला मिळते. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. संदेश बॅटिंग साठी आलाय. नो बॉल फेकल्यानंतर आता थोडंसं प्रेशर आहे गोलंदाज पंकज वरती. अपट्रॅकर बॉल अलंद कार्पेटनं फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्नच नाही आहे. सौरभने स्वतःकडे आता स्ट्राईक ठेवण्याचं काम केलंय. 2 बॉल आणि आता 6 धाब्यांची गरज आहे. 2 बॉल आणि एखादा मोठा फटका आता मॅच मध्ये. 2 बॉल आणि 6 धाब्यांची गरज. 9 धाबा दाफलकेवरती लागले जात आहेत. नो बॉल नंतर थोडंसं मॅचचं चित्र वेगळं राहिलंय.
2 बॉल आणि आता 6ची गरज. सौरभ साठी हा बॉल फटका चांगला आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड विकेटला जज करेल. टिपला जातोय हा झेल आणि प्रयत्न सुरेख राहिले ते बॅट्समन सौरभचे. अप्रतिम खेळला परंतु आता ॲग्रेशन पाहायला मिळतं त्याच्या चेहऱ्यावरती. हा ताकदीचा थोडासा कमी पाहायला मिळते. या बॉलवरती ताकद थोडीशी कमी राहिली आणि मिड विकेटला टिपला जातोय झेल. तोपर्यंत विकेट. आता 1 बॉल आणि 6 धाब्यांची गरज. ज्या सामन्याची प्रेक्षक वर्गांना गरज होती तसा सामना आता त्यांच्या भेटी झालाय. तसा सामना आता त्यांना पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि आता 6 धाब्यांची गरज. बॅटिंगसाठी यश आलाय इनाम नंबर 4 वरती. 1 बॉल 6 धाबा. पंकजला मी म्हटलं होतं आजच्या दिवसामध्ये एकही बॅट्समननं षटकार ठोकला नाहीये. तो आता गोलंदाजी करतोय आणि आता 1 बॉल 6ची गरज. हो फटका चांगला होता आणि हा बॉल डॉट आलाय. सामना जिंकलाय तो वडपे संघानं आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरलाय. चांगली गोलंदाजी चांगली खेळली आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. वडपे संघ ठरला या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचा मानकरी. चॅम्पियन संघ ठरला या स्पर्धेमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक संघ. खैर काढी. चला आता सर्व टीम्सने या व्यासपीठासमोर.